नाशिक शहरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे। नियमित लसीकरणानंतर काही वेळातच एका 16 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली असून या प्रकरणाच्या निपक्ष चौकशीची मागणी करण्यात येत आहे। नाशिक महानगरपालिकेच्या कामटवाडे शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित लसीकरण सत्रात खुटवड नगर परिसरातील 16 वर्षीय श्रावणी अनिल पाटील हिने धनुर्वात आणि घटसर्प प्रतिबंधक लस घेतली होती। लसीकरणानंतर ती घरी जात असताना आपल्या भावासाठी औषध घेण्यासाठी एका मेडिकल स्टोअर मध्ये थांबली। त्यावेळी अचानक तिला चक्कर आली आणि ती खाली कोसळली। तिला तातडीने खाजगी रुग्णालयात आणि त्यानंतर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले। या घटनेनंतर नातेवाईकांनी मृत्यूचे नेमके कारण समोर आणण्यासाठी निपक्ष चौकशीची मागणी केली आहे। फॉरेन्सिक आणि शवविच्छेदन अहवालानंतरच सत्य समोर येईल। तसेच कोणताही निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांवर कारवाई करावी अशी त्यांची मागणी आहे। दरम्यान महानगरपालिका आरोग्य विभागाने लसीकरणाची प्रक्रिया नियमानुसार पार पडल्याचे स्पष्ट केले आहे। संबंधित लसीचा नमुना तपासणीसाठी पाठवण्यात आला असून याच लसीच्या बाटलीतून इतर लाभार्थ्यांनाही लस देण्यात आली होती। त्यांच्यामध्ये कोणतीही गंभीर आरोग्य समस्या आढळली नसल्याचे प्रशासनाने सांगितले आहे। अधिकृत वैद्यकीय आणि फॉरेन्सिक अहवाल येईपर्यंत मृत्यूचे नेमके कारण सांगता येणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे। त्यामुळे या प्रकरणाचा तपास सुरू असून अंतिम अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। मी विनोद साहेबराव मराठे। काल 24 तारखेला जी दुर्दैवी घटना झाली, श्रावणी अनिल पाटील जिचा मृत्यू झाला, तो एकमेव कारण त्याचं लसीकरण होतं। कारण की सकाळी ती उठल्यानंतर तिने नाश्ता केला, तिच्या आईला, वडिलांना आणि भावाला दिला, स्वतः पण खाल्ला। असंही नव्हतं ती उपाशीपोटी गेली होती। लसीकरणाचे लोक घरी आले होते आणि त्यांनी सांगितलं लसीकरण चालू आहे, तुम्ही येऊन जा। आणि त्यांनी ते लसीकरणासाठी बोलवलं। तर तिथे गेल्यानंतर लसीकरण झाल्यानंतर हार्डली ती 3-4 मिनिटाला रस्त्यातच कोलॅप्स झाली आणि तिचा दुर्दैवी मृत्यू झाला। त्या लसीकरणाचा काय इम्पॅक्ट झाला बॉडीवर, तिचं लसीकरणाची एक्सपायरी डेट संपलेली होती का, मग तिचं ते देताना काही चूक झाली, हे पूर्ण चौकशी व्हावी। याच्या आधी पण नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी बऱ्याच गोष्टी लपवायचा प्रयत्न केला। काल संध्याकाळी त्यांनी सांगितलं आम्हाला की ही पहिलीच केस आहे, परंतु असं नसून याच्या आधी ऑलरेडी 2 केसेस झालेल्या आहे आणि ही तिसरी केस होती माझ्या भाचीची, जे लसीकरणामुळे तिचा मृत्यू झाला। तर याच्यात NMCच्या कमिशनरने, CP साहेबांनी आणि अंबड पोलीस स्टेशननी सखोल चौकशी व्हावी आणि जो कोणी याच्यात निर्दोष असेल त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी। मग ती कंपनी असेल, लसीकरणावाली किंवा देणारे जे व्यक्ती होते त्यांना ट्रेनिंग होतं नव्हतं हे सगळी जांच व्हावी। आणि लसीकरणामुळे तिच्या शरीरावर जो परिणाम झाला, मृत्यूनंतरही तो दिसून येत होता, 101% हा मृत्यू लसीकरणामुळे झाला। तर याच्यात पूर्ण चौकशी व्हावी आणि माझ्या एकुलत्या एक भाचीला न्याय मिळावा आणि याच्या पुढे ती लसीकरण थांबवून इमिजिएट त्याचं सक्षमक्ष केल्यानंतरच ते लसीकरण चालू करावे। यांनी लोकांच्या जीवाशी खेळू नये एवढीच माझी विनंती। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।